शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 27 ऑगस्ट. तर 27 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, आपण जर गोंदिया, तुमसर, साकोली, देवरी, ब्रह्मपुरी, त्याचबरोबर गडचिरोली, चामोशी, चंद्रपूर, चिमूर, उमरेड, भंडारा, रामटेक, नागपूर, हिंगणघाट, वरारा, चंद्रपूर, वर्धा, अरवी, त्याचबरोबर मुलताई, अचलपूर, धरणी, अकोट हा जर परिसर जर बघितला तर या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस हा गुरुवारी होणार आहे. इथे जर आपण बघितलं जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. संध्याकाळी जर आपण 4च्या आसपास जर बघितलं तर 4 वाजता देखील वर्धा, हिंगणघाट, वरारा या भागात, पांढरकवडा, यवतमाळ, अरणी या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अकोट, अचलपूर हा परिसर बघितला, त्याचबरोबर अकोला, खामगाव, मेहकर, चिखली, त्याचबरोबर बोदवड, शेवगाव, भोकरदन, जालना, अंबड, परतूर, माजलगाव, जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली, पुसद, अरणी, उमरखेड, त्याचबरोबर पांढरकवडा आदी यवतमाळ हा परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. यवतमाळमध्ये, हिंगणघाट, वर्ध्यामध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर उदगीर, बिदर, त्याचबरोबर लातूर, अहमदपूर, परळी, परभणी, नांदेड, हिंगोली, त्याचबरोबर जिंतूर, वाशिम, मेहकर, चिखली, परतूर, माजलगाव, केज, परळी, लातूर, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, त्याचबरोबर विजयपूर, पंढरपूर, बार्शी, धाराशिव, जामखेड, कर्जत, इंदापूर, अकलूज हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर दौंड, बारामती, शिरूर, अहिल्यानगर परिसरामध्ये जर बघितलं तर येथे देखील पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिवसभर दिसत आहे. कुठलाही पाऊस या परिसरात नाही आहे. अहिल्यानगर परिसरामध्ये आपण जर श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, सटाणा, नाशिक, अकोले हा परिसर बघितला तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. वर जर आपण नवपूर, पेठ, नाशिक हा परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. जास्त काही पाऊस या परिसरात देखील नाही आहे. घोटी, वडा, कुळगाव, बदलापूर, मुंबई, वसई, विरार, पेण, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, त्याचबरोबर कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुळगाव, कारवार हा परिसर बघितला तर या भागात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर बेलगाव, निपाणी, कोल्हापूर, सांगली, त्याचबरोबर ईश्वरपूर, विटा, अकलूज, इंदापूर, बारामती या परिसरात देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पाऊस नाही या परिसरात. विजयपूर परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. पण शेतकरी मित्रांनो, गुरुवारी 27 ऑगस्टला एकंदरीत जर आपण बघितलं तर काही भागात पाऊस आहे, काही भागांमध्ये फक्त दिवसभर ढगाळ वातावरण आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, गुरुवारी 27 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.